पाहायला मिळेल। दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात। समालोचन कक्षामध्ये थोडंसं परिवर्तन आपण करतो आहोत। या संपूर्ण स्पर्धेची जिम्मेदारी ज्यांच्या खांद्यावरती आणि गेली 10-15 वर्ष टेनिस क्रिकेटची सेवा आपल्या आवाजाच्या माध्यमातून करणारे आपले सर्वांचे लाडके समालोचक नामवंत कॉमेंटेटर मान्यवर रोशनजी संते सर या ठिकाणी आपल्या सोबत जोडले जातील। धन्यवाद। थैंक यू सो मच सोमनाथ जी खाडे सर, थैंक यू सो मच श्रवण जी, नक्कीच धुमाळे सर। धावसंख्या धावफलकावरती आहे 1, 5 षटकांचा सामना आहे। पहिल्या फेरीमधील सर्व सामने हे 5-5 षटकांचे असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। सामना क्रमांक 3 आजच्या या रात्रीमधील खऱ्या अर्थाने पहिली रात्र आहे कांबाकर चषक 2026। मिसटायमिंग झेलची शक्यता असेल, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि समाप्त होतोय। फलंदाज प्रशांत रेड्डीचा खेळ लागतोय। हा पहिला धक्का RB11 वरप या संघाला। कल्याण ग्रामीणचा हार्दिक पांड्या, योगेश भोईर इन एट नंबर 3 ड्राइव्ह करताय, गॅप मधून चेंडू चाललाय, बाउंड्री लाईनच्या दिशेने, आउटफील्ड फास्ट आहे आणि क्या बात आहे, अप्रतिम फिल्डिंग, आउटस्टँडिंग फिल्डिंग। फार वेगाने क्षेत्ररक्षक आले होते, उचलतील फेकतील तोपर्यंत मिळतील या एकूण धावा 2। धावसंख्या आपण पाहू शकाल 2 ने पुढे जाईल, 3 धावा धावफलकावरती आहेत। दोन्ही संघ खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, खास करून गिरजा 11 कान्नौर बॉयज कान्नौर, आदरणीय रुपेशजी राऊत साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे। या सीझन मध्ये 2 बाईक देखील जिंकलेले आहेत। पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय। मिळते अवांतर धाव। धावसंख्या आपण पाहू शकाल 4 धावा धावफलकावरती आहेत। कल्याण ग्रामीण मध्ये या सीझनची पहिली ही नाईट स्पर्धा आपण पाहतोय। गतवर्षी कांबाकर चषक ते फॉर्मॅट मध्ये आपण पाहिलं आणि या वर्षी नाईट। फुल टॉस, गॅप मधून स्वीप करतायत, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय योगेश शेठ बनकरी, त्यांच्या समवेत KDMC क्रिकेटचे अध्यक्ष आणि श्री गजानन डेव्हलपर्स मांडा टिटवालाचे सुप्रसिद्ध उद्योजक जगन्नाना पाटील उपस्थित आहेत। त्यांच्या समवेत आपण बंडूजी भोईर साहेब देखील उपस्थित आहेत। योगेश दादा नक्कीच मसुंडे साहेब, प्रवीण दादा बनकरी साहेब उपस्थित आहेत। तमाम मान्यवर आपण पाहू शकाल उपस्थित आहेत। आमचे गोरक्षक मयूर देखील उपस्थित आहे।
क्या बात आहे, ग्लोरियस स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि टायमिंग झालं नव्हतं, एलिव्हेशन नाहीये, झेल पकडलेला आहे. फलंदाज झाल्या बाद योगेश बॅक टू द पविलियन. ब्रेक होणार नाहीये. जर पाण्याची आवश्यकता भासली तरच पाणी आतमध्ये येईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे, कारण की आज सामने थोडेसे उशिराने सुरू झाले, त्यामुळे ही सूचना असेल. ऑन साइडला बिग हिट, घुटना टेक आणि देवेंद्रचा हा चौकार देख. चौकार येतोय देवेंद्रच्या बॅट मधून. चांगली सुरुवात RB11 वरप या टीम कडून होतीये. समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे RB11 वरप या टीमची 2 बाद 12. खऱ्या अर्थाने कान्नूर संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि कान्नूर संघाला नक्की शुभेच्छा येत आहेत. वसंत शिशवे आपटीगाव यांच्या माध्यमातून कान्नूर या संघाला शुभेच्छा येत आहेत. ते देखील युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. RB11 वरप आणि गिरजा 11 कान्नूर बॉईज कान्नूर या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. राज भोईर ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो, अक्षय देशमुख येत आहेत. रफ्तार का राजा कान्नूर एक्सप्रेस हा गोलंदाज. खऱ्या अर्थाने खूप चांगली कामगिरी आत्ताच झालेल्या स्वर्गीय हिंदू सम्राट चषकामध्ये बेस्ट बॉलरची बाईक ज्याने जिंकली होती तोच अक्षय देशमुखला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 13. 5 षटकांचा सामना आहे. नेक्स्ट मॅच भूमी 11 मांडा आणि त्यांना फाईट करेल बरटपाडा या दोन टीम मध्ये सामना असेल. एक संघ मांडा टिटवालाचा, एक संघ मुरबाड विभागातील. ड्राईव्ह करताय सॉफ्ट हँड निकलताय कव्हर ड्राईव्हचा फटका टीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 14. संतोष शेठ सुरुशी साहेब देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. खऱ्या अर्थाने कांबा गावचे अन्नदाते म्हणून त्यांची ओळख आहे, कारण की कांबा प्रीमियर लीग मध्ये त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सर्वांना जेवणाची व्यवस्था असते, प्रेक्षकांना देखील. असे दानशूर व्यक्तिमत्व नक्कीच उपस्थित आहेत. दादा आपलं देखील स्वागत आहे. आणि या स्पर्धेचे मॅनेजमेंट गुरु विकास दादा निचिते साहेब देखील उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने कांबा गावचे पहिले बायकर मॅन कांबा प्रीमियर लीग मध्ये ज्यांनी बाईक मिळवली होती. डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 14. तंतोतंत माहिती पिंट्या जोशी आम्हाला देत आहेत, कारण की कल्याण डोंबिवली मधील एक नामवंत गुणलेखक, समालोचक आणि एक लेजंड क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख आहे. अक्षय ऑन साइडला खेळताय, डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळत्या चेंडूवरती. मोठी फटकी मारण्यापासून वंचित
ठेवलेलं आहे RB11 वरप या टीमला. RB11 वरप संघ इन ऍक्शन मध्ये आहे. अगदी या ग्राउंडच्या हाकेच्या अंतरावरती हे गाव आहे वरप, त्यामुळे त्यांचे प्रेक्षक देखील खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. मंदार पानसरे यांना विनंती असेल, आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. आणि याच दरम्यान अरुण पेंटर येवले यांचे इथे आगमन होते. वेलकम, स्वागत आहे या कांबाकर चषकामध्ये. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 12 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी, धावसंख्येला ब्रेक लावलेला आहे. 5 चेंडू फेकलेत, आतापर्यंत 3च धावा खर्च करतोय. स्ट्रायकिंगला बॅट्समन देवेंद्र, ज्याने चौकाराने आगास केला होता. मिसटायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाल्या बाद विकेटचं बदन. देवेंद्र बॅक टू द पविलियन. राज भोईर ने थोडीशी संत आणि सावध सुरुवात केलेली आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, चेंज ऑफ पेस व्हेरिएशन, परंतु दिशेपासून भरकटत आहेत. गोलंदाज तेजस राऊत, कान्नौर गावातील पहिला बायकर मॅन. या सीझन मध्ये 2 बाईक कान्नौर गावामध्ये आपण पाहिलेले आहेत. आणि जो संघर्ष होता कान्नौर क्रिकेटचा, तो संघर्ष तेजस राऊतने नक्कीच तिथे मी तर म्हणेन संपवला. आणि त्यानंतर लगेचच अक्षय देशमुखने देखील बाईक मिळवली. म्हणजे एकाच सीझन मध्ये 2 बाईक. डॉट बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती आहे 16. स्ट्रायकिंगला बॅट्समन राज भोईर, हे देखील एक नाव खूप मोठं आहे, ऑलराऊंडर आहे. नेहमी सलामीला येत असताना चांगली फटकेबाजी त्याची आपण पाहिलेली आहे. परफेक्ट यॉर्कर, परंतु वाईड बॉल. दिशेपासून भरकटतायत. दिशाहीन हा चेंडू. पहिला चेंडू देखील वाईड होता, त्यानंतर डॉट आला, त्यानंतर पुन्हा एकदा नक्कीच वाईड बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती आहे 17. षटक क्रमांक हे नक्कीच 3रं सुरू आहे. तेजस राऊत गतीमध्ये परिवर्तन ड्राईव्ह करतायत. अलोंग द कार्पेट चेंडू झालाय लॉंग ऑनला, त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 सुरू आहे. कांबाकर चषक आपण पाहतोय. जय कालिका माता एंटरप्राइजेस, योगेश शेठ बनकरी, छगन शेठ बनकरी, ग्रामस्थ मंडळ कांबा आणि गावदेवी क्रिकेट संघ कांबा, चलो शिर्डी 11 कांबा यांच्या माध्यमातून कांबाकर चषक. व्हाईट बॉलचा इशारा येतो. धावसंख्या आपण पाहू शकाल 19. षटक क्रमांक हे 3रं सुरू आहे. या षटकामध्ये आतापर्यंत तेजस राऊतने 3 वाईट चेंडू टाकलेले आहेत. पुन्हा एकदा लाईन चेक करावी लागेल आणि पुन्हा एकदा आलाय हा वाईड बॉल. वाईड बॉल आहे का पंच? येस, बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. येस, आपण चेक करूया.
बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे आणि चेक केलं जाईल. व्हाईट बॉल साठी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. चिंतामणजी चौधरी आणि दशरथ गायकर साहेबांचे इथे आगमन होत आहे. वेलकम, स्वागत आहे. फेअर डिलिव्हरी आहे. रिव्ह्यू गमावलेला आहे RB11 वरप या टीमने. क्या बात आहे, बिग हिट. क्षेत्ररक्षक आहे, जज करतात आणि हा झेल पकडलेला आहे. लॉंग ऑन सीमा रेषेवरती फलंदाज झाल्या बाद विकेटचं बदल. प्रणित पार्टे बॅक टू द पवेलियन. बॅटिंग करण्यासाठी अत्यंत लहान वयाचा हा बॅट्समन आहे, परंतु लहान वयामध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे या RB11 वरप या टीम कडून. चला, या पुढील सामना असेल भूमी 11 मांडा आणि बरटपाडा या दोन टीम मध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. नक्कीच नाना इथे उपस्थित आहेत. कृष्णा मस्कर यांचं देखील आगमन होते. वेलकम, स्वागत आहे. RB11 वरप या टीमला सपोर्ट करण्यासाठी ते देखील आलेले आहेत. बॅक टू द बॉलर खेळतात. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. डॉट बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजेच 19. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये सुरुवात RB11 वरप या टीमने खूप चांगली केली होती. 12 धाव बनवल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर अक्षय देशमुखने अवघ्या 3 धावेंचं षटक फेकलं आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून तेजस राऊत देखील चांगली गोलंदाजी करतायत. ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक आहेत, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. डॉट बॉलची समाप्ती आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे RB11 वरप या टीमची 19. खऱ्या अर्थाने आज 10 ओपन ग्रामीण संघांचा सहभाग आहे. उद्या 40+ धमाका लीग फॉर्मॅट असणार आहे 4 संघांमध्ये आणि त्यानंतर 3 रात्रींमध्ये कल्याण ग्रामीणचं क्रिकेट आपण अनुभवणार आहोत. ऑन साइडला पुल करतायत. संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय षटकार येतोय राजच्या बॅटमधून. वरती स्वागत केलंय अक्षय देशमुखचं षटकाराने. पुन्हा एकदा लॉफ करतायत. ही ताकद आहे, ओळख आहे राज भोईरची. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार येतोय राज भोईरच्या बॅट मधून आणि जर तिसरा षटकार आला तर जगन्नाना पाटील यांच्या माध्यमातून
2,000 रुपयांचं पारितोषिक असेल. राज भोईर यांच्यासाठी ही सुवर्ण संधी. (31) 31 बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत. जे अक्षय देशमुखने 3 धावेंचं षटक हाताळलं होतं त्यालाच टार्गेट केलं जात आहे. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न आणि हा डॉट बॉल येतोय. हाफ ट्रॅकर होता खऱ्या अर्थाने. नक्कीच शॉर्ट ऑफ गुडलेनचा वापर केला होता आणि अतिरिक्त बाउन्स देखील मिळाले या चेंडूवरती. पुल करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. बॅकफुटला गेले, फक्त दिशा दिली आहे. पॉइंटला फिल्डर आहे, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 31. 31 धावा. साहिल म्हात्रे वरप यांच्याकडून देखील आरबी 11 वरप या टीमला शुभेच्छा येत आहेत. अक्षय कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. प्रचंड वेग बॅकफुटला गेले होते. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि सलग चाल आहे तिसरा डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 षटकार त्यानंतर सलग 3 डॉट बॉल. ही खासियत आहे अक्षय देशमुखची. एक चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. धावसंख्या आहे 31. धावसंख्या 31. हाफ ट्रॅकर आहे, गॅप शोधू शकले नाही. डीप मध्ये स्वीपर कव्हरला फिल्डर आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 32. 32 धावा आरबी 11 वरप या टीमची. मध्ये स्ट्राइक एंडला बॅट्समन राज भोईर, ज्याच्या बॅट मधून 2 षटकार आपण पाहिले या आधीच्या षटकामध्ये. धावसंख्या आहे 32. अंतिम षटक ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये स्लो गोरचे षटक म्हटलं होतं आणि या स्लो गोरच्या षटकामध्ये बघे कशी कामगिरी करतायत. पुन्हा एकदा बिगिट लॉफ करतायत इनटू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. वरप गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. पहिल्या चेंडूवरती राज भोईरच्या बॅट मधून आतापर्यंत 3 षटकार. धावसंख्या 38. 38 धावा. मंथनचं स्वागत केलेलं आहे. वेलकम टू द ग्राउंड. हे सांगत असताना प्रचंड वेग आहे आणि 22च्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 39. 39 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राइक असेल आदित्य भोईरकडे. जेव्हा जेव्हा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल तेव्हा स्ट्राइक रोटेट होईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. हे नियम सर्व संघांना असणार आहेत. या पुढील सामना असेल भरतपाडा
मुरबाड तालुक्यातील एक नामवंत संघ, दुसऱ्या बाजूला जगन्नाना पाटील पुरस्कृत भूमी 11 मांडा. आदित्य, क्या बात आहे, अपेश खेळतायत. गॅप मधून चेंडू त्याला डीप मध्ये, परंतु एकच धाव मिळणार आहे चेंडूवरती, कारण की राजला स्ट्राईक ठेवायची आहे स्वतःकडे. धावसंख्या धावफलकावरती आहे 40. अंतिम षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पिंट्या जोशी आमच्या सोबत आहेत. जवळजवळ 7 कलरचे पेन त्यांच्या हातामध्ये आहेत आणि त्या 7 कलरने हे स्कोर कार्ड नक्कीच भरलं जात आहे. कल्याण डोंबिवली मधील एक नामवंत, नक्कीच गुणलेखक, समालोचक आणि एक लेजंड क्रिकेटर देखील आहेत. आणि पुन्हा एकदा आलाय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. डॉट बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती आहे 40 धावा. अंतिम षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. फुलटॉस, मिसटायमिंग आहे आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय फेल. विकेटचं बदन. राज भोईर बॅक टू द पवेलियन. कल्पेश भोईर येत आहेत अंतिम चेंडू खेळण्यासाठी. अप्रतिम संगीत आपण ऐकतो डीजे मास्टरच्या माध्यमातून. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे डीजे मास्टरचं. अंतिम चेंडू शिल्लक. टार्गेट सेट बॉल. फुलटॉस. पंचांचा नो बॉलचा इशारा त्याला पाठवलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो +6 मिळतील धावा 7. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट आणि त्याला चॅलेंज केलेला आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. चला थर्ड अंपायर, तिसरे पंच या आपण चॅलेंज केलेला आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. पंचांचा इशारा येतोय नो बॉल. यस, इट्स अ बीमर. आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या आहे 47. मंथनने चांगलं कमबॅक केलं होतं. पहिल्या चेंडूवरती षटकार येऊन त्यानंतर चांगली गोलंदाजी केली होती, परंतु हा चेंडू बीमर चेंडू फेकला, त्याच्यावरती षटकार येतोय कल्पेश भोईरच्या बॅट मधून. आता मात्र फ्री हिट आहे. फ्री हिट कल्पेश. स्ट्राइक एंड वरती. ऑन साइडला खेळतायत आणि त्याच्यावरती एक धाव डिक्लेअर मिळते लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या आहे 48 आणि कांबाकर चषकामधील आजच्या रात्रीतील धावांचा उच्चांक आहे 48 धावा धावफलकावरती आणि 49 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे. गिरजा 11 कान्नूर बॉईज कान्नूर या संघासमोर 30 चेंडू बनवायच्या धावा 49. चला आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. भूमी 11 मांडा आणि बरटपाडा या 2 संघांमध्ये या पुढील सामना असेल. आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस करूया. आदरणीय नंदूजी रोहणे साहेब इथे उपस्थित आहेत. रोहन गावचे उद्योजक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. यस, भाऊजी आहेत आणि चला भाऊजींच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया.
हेड असं कॉल आहे आणि टेल आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे भूमी 11 मांडा या टीमने. भाऊजी आपण स्थानपन्न व्हायचं आहे. अभिनंदन, टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? थोडा पेंडिंग ठेवतो. पेंडिंग ठेवलेला आहे. नक्कीच कल्याण ग्रामीण मध्ये फार कमी नाईट स्पर्धा होतात, त्यामधील एक आंबाकर चषक आपण पाहतोय. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन नियोजन खूप चांगलं आहे आणि खेळायला पण मजा येईल. लाईट्स पण चांगले आहेत. नक्कीच शुभेच्छा असतील मांडा टीमला, शुभेच्छा असतील. विके प्रतिष्ठान बरडपाडा संघ मुरबाड तालुक्यातील एक नामवंत संघ आहे. टॉस गमावलेला आहे, त्यांचा निर्णय पेंडिंग आहे. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही टॉस जिंकलो असतो तर आम्ही फिल्डिंग घेतली असती. वाईल्ड कार्ड एंट्री नक्कीच मिळालेली आहे. संधी सर्वांना मिळत नाही, परंतु संधी आज तुम्हाला मिळते. या संधी सोनं करण्याचा प्रयत्न असेल. काय म्हणणं असेल या स्पर्धेबद्दल? ज्याप्रमाणे आयोजन नियोजन केलेलं आहे, मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की कल्याण ग्रामीण मध्ये डे स्पर्धा भरपूर होतात, नाईट स्पर्धा फार कमी होतात. या सीझन मधील ही पहिली नाईट स्पर्धा आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? स्पर्धेबद्दल तर जेव्हा हँडूल आली होती आमची खेळायची खूप इच्छा होती, परंतु 1-2 दिवसामध्ये एंट्री फुल झाली, त्याच्यामुळे आम्हाला भेटत नव्हती. तर आम्हाला वाईल्ड कार्ड एंट्री भेटलेली आहे आता. तर आम्ही आयोजकांचे खूप आभार मानतो आणि खेळायला आम्ही चांगला खेळ करू जसा मुरबाडमध्ये करतो तसा. बस. तर नक्की शुभेच्छा असतील. विके प्रतिष्ठान बरडपाडा आणि भूमी 11 मांडा या दोन संघांमध्ये या पुढील सामना असेल. भूमी 11 मांडा या टीमने टॉस जिंकलेला आहे आणि त्यांचा निर्णय पेंडिंग आहे. आणि वळू आपण सामन्याकडे, जिथे सामना सुरू आहे. RB 11 वरप आणि त्यांना फाईट करतोय गिरजा 11 कान्नूर बॉईज कान्नूर, जिथे कान्नूर या टीमला बनवायच्या धावा 49 आणि 49 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ बदलापूर, अत्यंत टॅलेंटेड समालोचक, एक नामवंत कॉमेंटेटर श्रवण धुमाळे सरांचा आवाज आपण ऐकूया नक्कीच खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. Yes, thank you so much, Roshanji Sante sir. Thank you so much, सोमनाथजी खाडे सर. बॅक टू क्रिकेट, जाऊयात मैदानाच्या दिशेनं आणि करूयात मास्टर सुरुवात. आदेश, आपण कुठे असेल तरी आदेश. धन्यवाद. मैदानाच्या दिशेने आपण पुन्हा एकदा जाऊयात, जिथे मॅच आपल्याला पाहायला मिळते. इंटरेस्टिंग सामना. एका बाजूला RB वरप आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय गिरजा 11 कान्नूर बॉईज कान्नूर. हे बॅटल सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये काय बॅटिंग केली मिस्टर राज भोईरनं. त्यानंतर आला कल्पेश भोईर, त्यांना देखील एक षटकार जरूर लगावला. इंडिव्हिज्युअल 22 धावांची झुंजावती खेळ राजच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. बनल्यात 48, करायच्यात 49 आणि 49 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी गिरजा 11 कान्होर बॉईज कान्होर या टीमसाठी आदरणीय मंगलजी खरकर साहेबांचे ते आगमन होते. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. यस श्रवण. पहिलाच बॉल दिशा दिली आणि त्या दिशाची दशा होत असताना बॉल थेट निघून चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पर रन्स मिळतील 4 चौका.
देण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत वैभव राऊत आणि तेजस राऊत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवरती बॉल होता यार मिस्टर प्रणित पाटील आपण पाहता ओव्हर नंबर 1 मध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक सध्याच्या घडीला सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पहिल्याच बॉल वरती आक्रमण चढवलं जात आहे वैभव राऊतच्या बॅटमधून. सेकंड बॉल इथे चॉक केलाय मैदानाच्या आतमध्ये ब्लॉक होल डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाल. चॉक करायचा प्रयत्न डिफेन्सिव्ह पवित्र इथे धारण केलं बॅटर वैभव राऊतनं. स्ट्राईक आता रोटेट झाली आणि आता स्ट्रायकिंग एंडला आपण पाहताय ज्यानं आपल्या स्वप्नातली पहिली बाईक कानोर गावामध्ये आणली नाव त्याचं तेजस राऊत आता मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाला. रन मशीन ऑफ टीम गिरजा 11 कान्होर बॉयज कान्होर. खऱ्या अर्थानं ज्याच्या नावानं हा संघ ओळखला जातो मिस्टर तेजस राऊत आता स्ट्रायकिंग एंडला आपण पाहताय. लक्ष मोठं आहे पण त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी संघर्ष मोठा करावा लागेल. पुढचा बॉल प्रणित अगेन्स्ट तेजस मागच्या पायावरती वेट ट्रान्सफर करून स्लॉग स्वीपचा प्रयत्न. दट बॉल निघून चाललाय गोलशंकी क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन मध्ये मिळते सिंगल. सिंगल मिळाले आणि आता सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल 6 अंकावरती 6 ऑन बोर्ड. 6 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती सजवल्या गेल्यात. अगदी स्पर्धा आपण पाहता जे कालिका माता एंटरप्राइजेस आयोजित कांबाकर चषक 2020-26 अशा पूल आता पूल करायचा प्रयत्न बट आता पूल अनसक्सेसफुल होता. 3 फिल्डर डाऊन द बॉल आपल्याला पाहायला मिळाले बट बॉल नो मॅच लँड मध्ये. नेक्स्ट मॅच देखील एक इंटरेस्टिंग सामना आपल्याला पाहायला मिळेल. कल्याण ग्रामीण विभागातील दादा संघ अर्थातच जगन्नाथ पाटील पुरस्कृत मुंबई इलेव्हन मांडा आणि त्यांच्या अगेन्स्ट बरटपाडा पुरबाळ विभागातील एक ताकदवर टीम. टॉस जिंकला टीम मुंबई इलेव्हन मांडा संघाने प्रथमतः स्वीकारला. बॅटिंग इन्व्हाइट केलं फिल्डिंग साठी टीम बरटपाडा संघाला. वैभव तयार प्रणित पाटेच्या अगेन्स्ट इथे देखील अप्पर कट करायचा प्रयत्न बट 180 डिग्री क्रीडांगण असल्या कारणास्तव आता तुम्हाला इष्टांच्या मागे अवघी एकच मिळेल गोशंकी क्षेत्र. सो दॅट्स वाय आता सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीनं कासवाच्या गतीनं का होईना बट धाव फलक सध्याच्या घडीला पुढे जात असताना 9 ऑन बोर्ड. भूमी 11 मांडा या टीमनं टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे. इन्व्हाइट केला आमंत्रित केलं बॅटिंग साठी टीम बरटपाडा संघाला. वॉन द टॉस बाय टीम भूमी 11 मांडा अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक लागतो पहिला टीम गिरजा 11 कानोर बॉयज कानोर संघाला. बॅटर वैभव राऊत इज गॉन. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. या दरम्यान कांबा उद्योजिक क्षेत्रातील एक मोठं नाव यशस्वी उद्योजक सन्मान्य श्री नितीनजी मसोंडे साहेबांचं इथे शुभ आगमन होत आहे आणि साहेबांचा करूयात कांबाकर चषक 2026 च्या वतीने सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. तेजस राऊतला आता मैदान सोडावं लागतं. रन मशीन ऑफ टीम कानोर बॉयज कानोर. खऱ्या अर्थानं ज्या विकेट साठी ट्रॅप रचलं होतं ज्या विकेट साठी जाळ रचलं होतं ती विकेट आता संपादित करत असताना टीम आरबी वरप हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 9 ऑन बोर्ड. षटक क्रमांक पहिलं इथे कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाच्या अंती धाव फलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात 9 अंकावरती. एका गडाच्या नुकसानात गिरजा 11 कान्होर बॉयज कान्होर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना बघा क्लॉक ऑन आहे. वेळेचं बंधन आहे. दिलेल्या वेळेमध्ये आपल्याला
मॅचेस कव्हर करायच्या. सो विनंती असेल दोन्ही टीमला थोडीशी घाई करा. इथे देखील स्मॅश करायचा प्रयत्न, लटकट करायचं होतं. बॉल मागे चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये मिळतीये. इथे देखील सिंगल. संपूर्ण उमर 11 गोरेगाव यांचं देखील वेलकम आपण करूयात. आज बदलापूर विभागातून या कल्याण ग्रामीण मध्ये पोहोचल्यात. 10 संघांचा समावेश आणि 10 संघांमध्ये बरेचसे दिग्गज आणि दादा संघांची वर्णी या स्पर्धेमध्ये लागली आहे. इथे देखील शॉट ऑफ लेद होता. आडवा वाटता फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न, बट बॅटने बॉलचा संपर्क नाहीये. सो दॅट्स वाय आता बॉल टप्पा पडल्यानंतर भरधाव वेगानं निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. योगेश भोईरला पण पाहता ओव्हर नंबर 2 मध्ये 5 षटकांचे मॅच 49 धावसंख्येचा पाठलाग. गिरजा 11 कानूर बॉल्स कानूर करत असताना अगदी दिशा दिली. बॉलला डीप बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये पाठवायचं होतं. फर्स्ट कंप्लीट झाली. सेकंडचा चान्स घेतला आणि सेकंड इथे कंप्लीट देखील झाले. 2 धावा यशस्वीरित्या झाल्यात कंप्लीट आणि 2 धावेच्या मदतीनं कानूर बॉल्स कानूर संघ जाऊन पोहोचला तो 12 अंकावरती. 12 ऑन बोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅट्समन अंकित राऊत, नो स्ट्राइक एनला वैभव राऊत ज्याच्या बॅटमधून एक बाउंड्री आपल्याला जरूर पाहायला मिळेल. लॉफ करायचा प्रयत्न. जबरदस्त फिल्डिंग. व्हॉट एक्सलंट फिल्डिंग. काय फिल्डिंग केली त्या ठिकाणी. फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला कल्पेश होता. आपल्या संघासाठी 100% एफर्ट्स 100% कमिटमेंट देणं हेच तर खऱ्या अर्थानं ग्रामीणचं क्रिकेट आहे. ते क्रिकेट क्वालिटी क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्राइक आता रोटेट होईल. विखुरलेलं क्षेत्ररक्षण. आतापर्यंत देवेन मिडविकेट मध्ये होता, बट आता देवेनला स्क्वेअर लेग मध्ये आणण्यात आलाय. वैभव थोयार. गुड लेन पंचांकडे लाऊड अपील बट पंचांचा निर्णय इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी. डॉट बॉल. अपील फिटाळून टाकले. पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ्यात. डॉट बॉल आलाय. अपील भरपूर स्ट्रॉंग होती. आशाभूत नजरेनं जरूर पाहिलं टीम आरबी वरप संघानं. ओव्हर पिच ऑन दी अप. बॉल हवेमध्ये उंची जास्त अंतर कमी. फिल्डर डाऊन द बॉल अँड टेकन अ व्हेरी गुड कॅच. ज्या विकेट साठी जाळं रचलं त्या वाघाला आता जाळ्यामध्ये अडकवण्याचं काम टीम आरबी वरप संघानं केलंय. फलंदाज वैभव राऊत मैदानाच्या बाहेर. षटकांच्या अंती धाव फलकावरती धावा 13. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या 9. दुसऱ्या षटकामध्ये धावा बनल्या 4. पहिल्या षटकामध्ये विकेट आली 1. दुसऱ्या षटकामध्ये विकेट आली 1. 2 षटकांचं कॅल्क्युलेशन केलं. 2 षटकांची टोटल केली तर 2 षटकांच्या अंती 2 गड्यांच्या नुकसानात 13 धावा. आता मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहताय रफ्तारकर राजा ट्रम्प कार्ड ऑफ टीम कानूर बॉयज कानूर ज्याच्या नावावरती याच हंगामामध्ये 6 बॉल 6 षटकारांचा विक्रम 8 बॉल 8 षटकारांचा विक्रम ज्या खेळाडूच्या नावावरती राहिलाय नाव त्याचं अक्षय देशमुख मैदानाच्या आतमध्ये. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान या स्पर्धेला भेट देण्यासाठी समाजसेवक सन्मान्य श्री संदीपजी गायकर साहेबांचं इथे शुभ आगमन होतंय आणि साहेबांचं करूयात आपण पुन्हा एकदा कांबाकर चषक आणि ग्रामस्थ मंडळ कांबा यांच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. देवेन मस्करला आपण पाहता ओव्हर नंबर 3 मध्ये पहिलाच बॉल फुल टॉस आणि फुल टॉस फुल टोल वसूल केलाय. खेळाडू कक्षाला सलामी देणारा दर्जेदार धमाकेदार कांबाकर चषकाचा रुबाबदार षटकार. आणि अखेर संयमाचा बांध तोडणारा
हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला देवेंद्र मस्करच्या अगेन्स्ट अंकित राऊतच्या बॅटमधून. मोठे फटके अंकित नेहमीच खेळताना आम्ही पाहिलंय, अगदी जवळून पाहिलंय. सातत्यानं चांगलं क्रिकेट त्यानं टीम कानोर संघासाठी नेहमीच खेळला. औंसला टर्न करायचा प्रयत्न अलॉंग टू कापेट सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला. बाय वन गेट फ्रॉम फ्री रन्स मिळतील 2 आणि आता 2च्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचल्या शुभ अंकावरती. धावा 21. ग्रुप ग्रामपंचायत बरडपाडाचे विद्यमान सरपंच दत्ता शेठ यांचं इथे शुभ आगमन होत आहे. दत्ता शेठ यांचं देखील आम्ही वेलकम करतोय. स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न, बॉल मागे निघून चालला गोशांकित क्षेत्रामध्ये. रन्स मिळते सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचला 22 धावा. स्कोर कार्ड मॅजिकल इक्वेशन मध्ये निल्सन अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात 22 ऑन बोर्ड 22 धावा. बदल्यात 22 करायच्या 27 लक्ष 49 टीम गिरजा 11 कानोर बॉयज कानोर या टीमच्या अगेन्स्ट. 15 मध्ये बनवल्यात 22, 15 मध्ये अजूनही 27 या मॅच मध्ये करायच्या कानोर टीमला. अक्षय देशमुख षटकारांचा राजा मैदानाच्या आतमध्ये ओव्हर पिच खोदून काढण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्र निवडला. सिंगल तर झाली, सेकंडचा चान्स मिळणार नाही, एकच मिळेल, एकच मिळतीये. अगदी प्रत्येक धाबेसाठी संघर्ष सध्याच्या घडीला सुरू आहे कानोर बॉयज कानोर या टीमचा. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत, एकाच ताकदीचे, एका क्षमतेचे आणि एका हिमतीचे. हे 2 दिग्गज आणि दादा संघ आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 2 ताकदवर बॅटर अंकित राऊत आणि अक्षय देशमुख मैदानाच्या आतमध्ये. आता सॉफ्ट हँड टर्न केला ऑन साइडला. एक मिळाली, सेकंडचा प्रयत्न सुरू आहे. नॉन स्ट्राईक एरियाला डेंजर एरियाला थ्रो पैकी. बट आता घडतंय काय 2 कंप्लीट, तिसरीचा चान्स, तिसरी होईल का? यस इट इज. वाराच्या वेगानं चित्याच्या गतीनं 1, 2 आणि आता 3 देखील झाल्यात कंप्लीट. गुड रनिंग between the wicket, good calling also. आय कॉन्टॅक्ट जबरदस्त, आय कोऑर्डिनेशन जबरदस्त आपल्याला पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये अंकित राऊत आणि अक्षय देशमुख या 2 बॅटरच्या दरम्यान. धावा कशा का होईना बट धावा येणं गरजेचं आहे टीम कानोर संघासाठी. संघर्ष सध्याच्या घडीला सुरू आहे. देवेंद्र मस्करला पण पाहताय अगदी मनोज सर जर विचार करायला गेला तर पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतरही देवेंद्र मस्करनं कमबॅक केलाय. हा बॉल जर वगळता पुढच्या 3 मध्ये अवघ्या 4च खर्च केलात. म्हणजे धावसंख्येमध्ये ब्रेक थ्रो लावण्याचं काम आणि प्रयत्न देवेंद्र मस्कर करतोय. शेवटचा बॉल इथे देखील समोर सरबाटनं ड्राइव्ह केलं, लॉफ्टर ऑफ ड्राइव्ह, एक कंप्लीट होईल. दुसरीचा कोणताही प्रकारचा प्रयत्न होणार नाही. या दुसरा धाव घेण्याचा मानस होता बट दुसरा धाव घेण्याचा धाडस नव्हता. सो दॅट्स वाय मिळाले सिंगल. एंड ऑफ द 3rd ओव्हर. षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट आणि 3 षटकांच्या अंती लक्ष 49 बनल्यात 18 मध्ये 27. बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये करायच्यात 22. 22 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम लास्ट रिक्वायर्ड 12 डिलिव्हरीज. लक्ष 49 बनल्या 27 करायच्यात 22. बॉल शिल्लक आहेत 12. चला पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये करण्यात आली. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये पूर्वा. बारा बॉल आणि 22 ची गरज. यस वेलकम. कोरेगाव टीमचा बाईक सम्राट बायकर मॅन ज्याच्या नावावरती गोरेगाव गावामध्ये पहिली बाईक राहिली आहे असा वंडर बॉय ऑफ टीम गोरेगाव मिस्टर अरडहम शैबाज बुबेरे यांचं देखील इथे शुभ आगमन होते. सध्याच्या घडीला ट्रेंडिंग मध्ये गाजणारं नाव आहे अरम बुबेरे. वेलकम अरम आपलं देखील. आमची संपूर्ण आयोजन कमिटी खऱ्या अर्थानं आयोजन कमिटीचं करावं तितकं कौतुक कमीच आहे कारण नावं घेऊ तितकं कमी आहे. कारण ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अफाट मेहनत
आयोजन कमिटीची राहिली आहे, मग ग्रामस्थ मंडळ खांबा असेल, खांबा गावाच्या मानाची, खांबा गावाच्या सन्मानाची आणि खांबा गावाच्या अभिमानाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. साईडला या वेळेला आपल्या रनर मध्ये आला, स्लॉट मध्ये होता, थेट प्लॉटच्या बाहेर पाठवत असताना ज्याच्या नावाचा नेहमी होतो जय जयकार, नाव त्याचं अक्षय देशमुख, आणि त्यानं ठोकलाय एक दमदार षटकार. बराच वेळानंतर हा षटकार. इथे देखील अंडरबॉक्स पद्धतीने आपल्याला टॅप करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. हॅलो छिक, हॅलो छिक. हॅलो हॅलो छिक. अक्षय तयार. इथे देखील शॉट ऑफ लेन, अर्ध्या विकेट वरती टाकलेला बॉल, अगदी प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळाला. तेच तर रारा बॉल, रायसिंग अँड सरप्राईज डिलिव्हरी. बॅटर अक्षय देशमुखला सरप्राईज करणारी डिलिव्हरी योगेश भोईरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला, बट त्यानंतर पुढचे दोन्ही बॉल हे निर्धाव आपल्याला पाहायला मिळाले योगेश भोईरच्या माध्यमातून. तिसरा येईल का? शरीराचा वेध घेणारा बॉल, बट आता स्ट्राईक तर मैदानाच्या आतमध्ये रोटेट होती, लेग बायच्या स्वरूपात मिळते सिंगल. धावांसाठी धावा धाव करतीये कानोर बॉयज कानोर संघ, बट डॉट पर्सेंटेज सध्याच्या घडीला वाढवावे लागतील टीम आरबी वरप या संघाला. आमचे विक्रमजी शेलार सर देखील या महाचा आनंद घेतात. ऑनफिल्ड अंपायर. अगदी मागील 4 ते 5 वर्ष आधी जर आपण गेलो तर विक्रम शेलार या नावाचा दबदबा आम्ही नेहमीच पाहिलाय. मास्टर माइंड विकी शेलार. लेगबाच्या स्वरूपात आल्या सिंगल योगेश भोईरच्या गेस. आता अंकित राऊत झाला तयार. एक षटकार अंकितच्या देखील बॅटमधून आलाय. 8 मध्ये 15ची गरज. लक्ष 49चा बनला 34. आता 15 अजूनही करायचे. बॉल शिल्लक आता 8. 8 मध्ये 15. माची क्वेश्चन आता खऱ्या अर्थानं माचचं समीकरण बदलवणारा, प्रेशर निर्माण करणारा हा महत्वाचा आलाय डॉट बॉल. गोलंदाज योगेश भोईरच्या माध्यमातून आरबी वरप टीमचा शूरवीर, नाव त्याचा योगेश भोईर. काय जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. आज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये खऱ्या अर्थानं मनोजी जोशी अर्थात पिंट्या जोशी सर देखील आपल्या सोबत जोडल्या गेलात. त्यांचं देखील कौतुक आपण जरूर करू. दिशा इथे पाहावी लागेल. कहाणी में ट्विस्ट, कहाणी में ट्विस्ट. लेफ्ट पण थेट. खऱ्या अर्थानं या निर्णयाची संपूर्ण गिरजा 11 कानोर बॉयज कानोर संघ वाट पाहत होता, कारण आशाभूत नजरेनं बॅटरनं जरूर पाहिलं पंचांकडे, आणि आता पंचांचा सिग्नल, अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव आता 7-14. 7 बॉल 14. हा बॉल भरपूर महत्वाचा, मोस्ट इम्पॉर्टंट बॉल. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल, आणि आता अखेर बॉल निघून चाललाय मागे. लॉंग स्टॉपला नो स्टॉप, बट टिकलर झोन असल्या कारणास्तव आता एकच मिळेल. एकापेक्षा जास्त या बॉलवरती काहीही मिळणार नाहीये. आणि सिंगल षटक तिथे कंप्लीट झाले. ते तब्बल मैदानाच्या आतमध्ये 4थं, आणि 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना गिरजा 11 कान्होर बॉयज कानोर संघ जाऊन पोहोचला तो तब्बल 36 अंकावरती. आता मास समीकरण बनवायच्यात. 49 लक्ष 49 बनला, 36 करायच्या 13, आणि बॉल शिल्लक आहेत शेवटचे 6. 13 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम लास्ट रिक्वायर्ड 6 डिलिव्हरीज. सहा बॉल 13 धावा, 13 धावा 6 बॉल, हे समीकरण आता आपल्याला पाहायला मिळतोय.
आता बॉलिंग मार्कवरती बॉल तयार. ट्रम्प कार्ड ऑफ टीम आरबी वरप, ज्यानं नेहमीच आरबी वरप टीम साठी जबरदस्त कामगिरी केली आहे. विथ बॅट, विथ बॉल, विथ फील्ड, मिस्टर राज भोईर बॉलिंग मार्कवरती तयार. वायरमॅन अली भाई, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेचच कॉमेंट बॉक्सशी संपर्क साधा. बॉल शुल्क 6 विजयासाठी दावा करायच्या त्या मॅच मध्ये 13. एका बाजूला संघ आपण पाहताय कल्याण ग्रामीणचा दादा संघ, मिस्टर राज भोगीरच्या नावानं ओळखला जाणारा संघ आरबी वरप, आणि त्यांच्या अगेन्स्ट बदलापुरातील एक दादा संघ गिरजा 11 कान्होर बॉयज कान्होर मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 13. पहिलाच बॉल ऑन साइडला टर्न करायचा प्रयत्न, एक तर कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न सुरू झालाय, दुसरी होईल का? पाहावं लागेल चिताच्या वेगानं. ते 2 धावा झाल्यात कंप्लीट. आय कोऑर्डिनेशन जबरदस्त आहे. 2 तर कंप्लीट झाल्या. मॅच इक्वेशन पुन्हा एकदा बदललं. 6 मध्ये 13 करायच्या होत्या, आल्या 2 आता. 5 मध्ये 11ची गरज. पाच बॉल 11 धावा, 11 धावा 5 बॉल. मास समीकरण खेळपट्टीवरती आपण पाहता अंकित राऊत आणि अक्षय देशमुख खऱ्या अर्थानं प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करत असताना हे 2 खेळाडू, बट धावा वाचवायच्यात राज भोईरला, आणि तीच जिम्मेदारी, तीच जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेत असताना राज भोईर राईट आर्म राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल स्वीप करायचा प्रयत्न, नो स्ट्राईक, ॲक्युरेट थ्रो पैकी जबरदस्त फिल्डिंग. एकच मिळत्या, सिंगल मिळाली, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये, आणि एकदम घेण्यापासून देखील कोणी ओढू शकणार नाहीये. आता 10ची गरज. 4 बॉल 10 धावा. असे कित्येकशे सामने अक्षय देशमुखनं आपल्या संघासाठी जरूर जिंकून दिल्यात, आणि आता या मॅच मध्ये देखील तशीच कामगिरी अक्षय देशमुखला करावं लागेल. बट त्याच्या अगेन्स्ट कोण विसरल? राज भोईरला, ज्यानं नेहमीच बारदार कामगिरी आरबी वरप टीम साठी केली आहे. लाऊड फील पंचांकडे, बट पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ. इट्स डॉट बॉल. यस, बघा गोलंदाजाला देखील माहिती आहे की हा बॉल कशालाही स्पर्श न होता थेट विकेट किपरच्या हातामध्ये गेला. सो दॅट्स वाय आता राज भोईर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सज्ज झाला. खेळाडू खऱ्या अर्थानं वृत्ती राज भोईरनं देखील दाखवली. 3 बॉल 10 धावा. 3 बॉल 10 धावा, 10 धावा 3 बॉल. राजकीय अक्षय, अक्षय की राज हेलिकॉप्टर लँड होईल थेट फिल्डरच्या हातामध्ये. अखेर मिड ऑफ मध्ये जाळं रचलं, आणि या जखमी वाघाला आता राज भोईरनं जाळ्यामध्ये अडकवलं. अक्षय भोईर, अक्षय देशमुख आता मैदानाच्या बाहेर. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. 2 मध्ये 10. फुल टॉस ऑन साइडला लॉफ्ट केलाय, बट आता फन बाउन्स. एका टप्प्यावरती बॉलला कॅरी केलंय. आता विजयाच्या दिशेनं वाटचाल मैदानाच्या आतमध्ये केली आहे टीम आरबी वरप संघाला. चांगला कमबॅक आरबी वरप टीमचा आपल्याला पाहायला मिळाला, जिथे 6 मध्ये 13ची गरज असताना मॅच इक्वेशन आपण 1 बॉल 9ची समीकरण पाहता. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे आरबी वरप टीमनं. आता औपचारिकता शिल्लक. या मॅच मध्ये ऑन साइडला लॉफ्ट केलाय,
वाराशी वार्तालाप करत बॉल भरपूर वेळानंतर थेट सीमारेषेच्या बाहेर मॅच फिनिश. सामना जिंकला 49 धावा डिफेंड करत असताना टीम आरबी वल्लभ संघानं विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम गिरजा 11.